आता कर्मा माझी असे परी तयाते कर्म न स्पर्शे वड वानळाते जैसे समुद्रोदक. या ठिकाणी मला हरिभक्तपरायण परमपूजनीय डॉक्टर महाराजांची आज्ञा या सर्वज्ञ समाजामध्ये चिंतन करण्याकरता बसवलेलं आहे. आता माझ्या बाबतीत जर पाहिलं तर मी अतिशय मूर्ख मनुष्य, खरी गोष्ट, त्यामुळेच हसले. अशी विशेषता चिंतन करायला काही मला वेळ मिळाला नाही. त्याचं कारण मी एक सांसारिक माणूस आहे. इथं सगळे ब्रह्मचारी माणसं बसलेले आहेत जवळपास. जवळपास म्हणजे बरेच जण आहेत संसारी म्हणून जवळपास म्हणायचं. रात्री 11 वाजता आल्यानंतर 1 तास 1.5 तास वाचलं. गुरुजींच्या मुखातून ज्ञानेश्वरी ऐकली, त्याचं थोडंसं स्मरण झालं आणि तेच चिंतन मी आता प्रयत्न आपल्यासमोर करणार आहे. या वव्या गुरुजी अतिशय रमून सांगत असत. आता ह्याच्या पुढच्या वव्या आहेत ना, यातल्या अतिशय रमून सांगत असत, अगदी तल्लीन होऊन सांगत असत गुरुजी. ही गोष्ट मी ऐकलेली आहे, ती आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करतो. अजिबात कुठल्याही प्रकारचा अधिकार असा माझा नाही. आत्तापर्यंत जे चिंतन झालं ते सांगण्याची काही गरजच नाही, कारण सगळ्यांनीच ऐकलेलं आहे. त्या मूळ अधिष्ठानन तथाकर्तापासून हे चिंतन मला वाटतं आहे. निमित्त उपादान कारणांचा असा विचार या ठिकाणी प्रतिपादन केलेला आहे. आणि जो मनुष्य देहासक्त भ्रमिष्ठ आहे तो आत्म्यालाच करता भोगता कसा मानतो याचं चिंतन आत्तापर्यंत या आदल्या ओवीपर्यंत आपण ऐकले. आणि आता या ओवीपासून ज्ञानीपुरुषाच्या संबंधामध्ये भगवान चर्चा करतायत. भगवान ज्ञानवाराय सांगतात की आता म्हणजे हे आतावर संपलं, आता यानंतर आता कर्मा माझे असे परी तया ते कर्म न स्पर्शे वड वानळा ते जैसे समुद्रोदक. समुद्रामध्ये असलेला जो ओढवानळ ते पाणी जसं त्याला काहीही स्पर्श करत नाही, तसं कर्मामध्ये असून त्या कर्माचा कुठल्याही प्रकारचा स्पर्श होत नाही अशा ज्ञानपुरुषाचं चिंतन सांगतो. ते ज्ञानोबाराय सांगायला सुरुवात करतायत. तैसेनी वेगळेपणे जयाचे कर्मी असणे तो कीर ओळखावा कवणे तरी सांगू. असा जो समुद्रामध्ये ओढवानळ अग्नी आणि त्या अग्नीला पाणी जसं स्पर्श करीत नाही तो कसा वेगळेपणाने राहतो, कर्मामध्येच असतो, पण निश्चितपणाने त्याला कसं ओळखावं. कीर शब्दही नाही, ते कीर हा निश्चित अर्थाचा शब्द आहे. ओळखावा कवणे तरी ते सांगू, ते सांगतोय. आता कशा करता सांगायचं हे, तर ज्ञानोबाराय म्हणतात की जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता जैशी दीपे दिशे पाहता आपली वस्तू. या मुक्त पुरुषाचं चिंतन, या मुक्त पुरुषाचं गुणवर्णन, या मुक्त पुरुष कसा आहे याचं चिंतन कशा करता करायचं, तर आपली मुक्तता आपल्याला प्राप्त होत असते त्यांच्या जीवनाचं चिंतन केल्यानंतर. कसं, तर दिवा लावून अंधारामध्ये जर गेलं तर आपल्याला जी अपेक्षित वस्तू आहे ती वस्तू प्राप्त होत असते. आणि सगळ्यांना आत्मवस्तूची अपेक्षा आहे, ती ज्ञानीपुरुषाच्या गुणवर्णन रूप दीपाच्या द्वारा प्राप्त होऊ शकते. ना तरी दर्पणू जो उटीजे तव आपण पया आपण भेटीजे का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी. ना तरी दर्पणू जो उटीजे, आरसा स्वच्छ कशा करता करायचा, तर आपण आपल्याला भेटावं पाहावं याकरता. का तोय पावता तोय होईजे लवणे जेवी, किंवा मीठ पाण्यात पडला असता मीठच होऊन जातं, तसं ज्ञानीपुरुषाचं वर्णन केलं असता आपण आपल्या आत्मस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. अशी त्या ज्ञानीपुरुषाच्या गुणवर्णनातली महिमा आहे. हे असो परतोनी मागुते, बरोबर आहे ना. हे असो परतोनी मागुते प्रतिबिंब बाहे बिंबाते तव पाहणे जाऊने आईते बिंबची होय.
हे असो परतोनी मागुते आरसा, आणि या आरशामध्ये आपण ज्या वेळेला आपलं मुख पाहतो त्यावेळेला त्या आरशामध्ये काही गुण आहेत, काही कधी दोष म्हटलं जातं त्याला, कधी गुण. तर आता इथं आपण गुण म्हणून बघू. काय त्याला प्रत्यंग मुखत्व भाव त्या आरशामध्ये असतो. काय होतं, आपण आरशाकडे वृत्ती गेली की त्याला टकरून आपली वृत्ती आपल्याला बघायला येते. प्रतिबिंब पाहे बिंबाते असं आपण आपल्याला बघतो. जो पाहणे जाऊन आईते बिंबची होय, ते पाहणं दूर होऊन आपण बिंबाला बघतो. जसं स्वतःला बघू शकतो आरशाला माध्यम करून, तसं या महापुरुषाला माध्यम करून आपण आपलं आत्मतत्व प्राप्त करून घेऊ शकतो. तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तीची सदा. आपलं आत्मतत्व हरपलेलं आहे, अज्ञानाने आवृत्त झालेलं आहे, ते आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर संता ते पाहता दिवसावे, संतांना शोधावं, संतांना वानावं आणि संतांना शोधून संतांचं वर्णन करावं. तर केव्हा, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा, तेच सदा करावं, संतांचंच गुण वर्णन करावं. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबारांचे, नामदेवराय चोखोबारायांचे अभंग जर वाचले संत वर्णनाचे तर आपल्या या संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये 15, 16, 16.5, 17,000 जे अभंग आहेत जवळपास, म्हणजे संपूर्ण अभंगांची संख्या 15-16 हजाराच्या पुढे आहे. त्यातले जवळपास 1000 अभंग तरी कमीत कमी संत वर्णनाचे असतील. असं या संत वर्णनाचा महिमा थोर आहे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, म्हणून वानावे ऐकावे तीची सदा, परी कर्मे असोनी कर्मे, जो नावर समे विषमे, चर्मचक्षुचेनी चामे दृष्टी जैशी. परी कर्मी असोनी कर्मे, कर्मामध्ये असून कर्माने जो आवर होत नाही आणि त्या कर्माच्या द्वारा समविषम भावनेला प्राप्त होत नाही. कसं, तर चर्मचक्षुचेनी चामे दृष्टी जैशी. या डोळ्या, बरोबर आहे का मी सांगतोय ते, डोळ्याची चामडीमध्येच डोळा असून, म्हणजे नजर असून, ती नजर त्या चामड्याने ग्रथित होत जशी नाही तसं. म्हणजे नजर आहे ना, हो, हे डोळाही, आणि जर आत बुबळातही पाहिलं तर कातडीच आहे, वरही कातडीच आहे, पण त्या कातडीमध्ये हा डोळा जसा लिप्त होत नाही, ती नजर जशी लिप्त होत नाही, तसा तो कर्मात राहून कुठल्याही कर्मामध्ये लिप्त होत नाही. तैसा सोडवला जो आहे, तयाचे रूप आता पाहे, उपपत्तीची बाहे उभवणी सांगो. ज्ञानोबाराय सांगतात की जसा तसा तो सोडवलेला, म्हणजे पूर्ण मोकळा झालेला, तयाचे रूप आता पाहे, त्याचं रूप आता मी तुला सांगतो. उपपत्तीची बाहे, सदृष्टांत पद्धतीनं अनेक विचाराच्या द्वारा, अनेक विचारांचे हात उभा करून किंवा अनेक सदृष्टांत पद्धतीनं किंवा दृष्टांत रूपी हात वर करून मी तुला ते संपूर्ण सविस्तर सांगतो, असं भगवान म्हणतात. भगवान ज्ञानोबाराय बोलतात, यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते, हत्वा पिस इमान लोकान हंती न निबध्यते. सांगायचं आहे का श्लोक? नाही का? या श्लोकाचं संपूर्ण भाष्य पुढं ज्ञानोबाराय करतात. तरी अविद्येची या निदा, विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादी जो. या अविद्येच्या निद्रेमुळे विश्वस्वप्नरूपी भयंकर अशी स्थिती जो भोगत होता हे प्रबुद्धा, हे अर्जुना, अनादी अशा काळापासून जो जीव, मागे जसं आत्ता चिंतन केलेलं आहे की अज्ञानाच्या निदेमध्ये संपूर्ण जगत देहादी पदार्थांना सत्यत्व बुद्धीने ग्रहण करून त्या कर्माधिकांच्या मध्ये वेष्टित होऊन तो बद्धतेला प्राप्त होतो झालेला आहे. तीच गोष्ट हे अर्जुना प्रबुद्धा, अनादी जो भोगित होता असा विश्वस्वप्नाचा धांदा, तो महावाक्याचे नि नावे, गुरुकृपेचे नि थावे, माथा हात ठेवणे नव्हे थापटीला जैसा. या ही ववी सांगताना अतिशय उल्हासित होऊन गुरुजी सांगत असत. तो महावाक्याचे नि नावे, गुरुकृपेचे नि थावे, गुरुकृपेच्या द्वारा, महावाक्याच्या द्वारा किंवा महावाक्याच्या उच्चाराने, गुरुकृपेच्या संबंधाने माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. त्या गुरुकृपेच्या हस्त महावाक्य रूप
त्या गुरुकृपेच्या द्वारा तो आत्मस्वरूपाला सहज प्राप्त होतो. कसा? तर अगदी झोपलेल्या माणसाला असं थापटून जाग करावं तसा तो जागा होतो अगदी. तैसा विश्वस्वप्नेशी माया निध सांडूनी धनंजया सहसा चेईला अद्वया आनंदपणे जो. तैसा कैसा? माथा हात ठेविला नव्हे थापटीला जैसा तैसा विश्वस्वप्नेशी माया निध सांडोनी. हे धनंजया, विश्वस्वप्नासह निद्रा निवृत्त होऊन म्हणजे कारणासह कार्याची निवृत्ती होऊन सहसा चेहिला सहज अगदी आद्वय आनंदामध्ये जाऊन पोहोचतो. असं या गुरुचं, या संत महात्म्याचं वर्णन. आणि असा तो आत्मस्थितीला प्राप्त होतो. तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर हारपलिका चंद्रकर फाकता जैसे. तेव्हा म्हणजे जेव्हा तो जागा होतो त्यावेळेला आता वर ओबीमध्ये अविद्येची अनिदा. आता हा दृष्टांत जो ज्ञानोबारांनी दिला त्याच्या जागेपणा करता तर तो थोडा म्हणजे याला विलक्षण अनुप्रास अशी ही गोष्ट यामध्ये दिसते. तेव्हा मृगजळाचे पूर दिसते एक निरंतर. आणि गंमत कशी आहे, रात्र झाली की चंद्र येतो आणि चंद्र आला की सूर्य जातो आणि रात्र येत असते आणि सूर्य गेला की मृगजळ राहत नसतं. अशी गोष्ट आहे. का बाळत्व निघोनी जाय ते बागुला नाही त्राय पै जळालिया इंधन न होय रंधन जेवी. का बालत्व निघून जाय? बालत्व निघून गेल्यानंतर तारुण्यत्व प्राप्त झालं की ते बालत्व जसं दिसेनासं होतं. आणि त्या बालत्व निघून गेल्यानंतर गंमत काय होती, बालपणामध्येच बागुलबाचं अस्तित्व असतं. सत्ता केव्हा कुठल्या पदार्थाला कोणाच्या दृष्टीनं कशी असती त्याचं चिंतन आपल्याला सर्वांना माहीत आहे. ते बागुला नाही त्राय, त्या बागुलाला सत्ता नाही. आता बालत्व निघून गेलं ना, बागुलपणाची सत्ता निघून गेली. कारण लहानपणातच बागुलाला सत्ता असते, अज्ञानपणातच जगताला सत्ता असते. पय जळालिया इंधन न होय रंधन जेवी. जळालेलं इंधन स्वयंपाक करू शकत नाही किंवा ते परत इंधन होऊ शकत नाही. अशा प्रकारची त्या इंधनाचं सुद्धा इंधन होतं बरं का, पण म्हणजे जळालेल्या इंधनाचंही इंधन होतं पण कोळशाचं होतं. पण आता त्याची राख झाली, आता त्याचं इंधन होत नाही आणि त्याच्यापासून रंधनही सुद्धा होत नाही. अशी या जळालेल्या इंधनाची गोष्ट आहे. नानाचे वाली या पाठी तै स्वप्न न दिशे दिठी तैशी अहम ममता किरीटी नुरेची तया. नानाचे वाली या पाठी, जेव्हा जाग येते त्यावेळेला स्वप्न दिसत नाही, कारण स्वप्नाशी कारण निद्रा असा कार्यकारण भाव त्यामध्ये आहे. तैशी अहम ममता किरीटी नुरेची तया. अहंता आणि ममता तेव्हा असते ज्यावेळेला देहासक्ती असते, अज्ञानवश स्थिती असते, आत्म अज्ञानाने आवृत्त झालेला असतो. म्हणजे अज्ञान आवृत्त कालामध्येच त्याच्या ठिकाणी या संपूर्ण जगत प्रतिभासाची स्थिती असते. मात्र ज्या वेळेला त्याचा आत्मभाव जागृत होतो, आत्मस्थितीला तो प्राप्त होतो, त्यावेळेला त्याला अहंता आणि ममता, अहम ही वृत्ती या देहाच्या ठिकाणी राहत नाही आणि त्याच्या संबंधाने असलेले जे पदार्थ आहेत त्याच्या ठिकाणी ममता नावाची गोष्ट नुरेची अजिबात शिल्लक राहत नाही अगदी. मग सूर्य अंधारा लागी रेघोका भरते सुरंगी परितो तयाची या भागी नाहीची जैसा. जस्त तो ज्ञानी पुरुष अंधाराच्या बाबतीत जर म्हणजे अज्ञानाच्या देहासक्तीच्या अहम ममतेच्या बाबतीत जर तो शोध घेऊ लागला कदाचित, तर त्याला ते अजिबात सापडत नाही. कसं? तर मग सूर्य अंधाराला लागी रेघोका भरते सुरंगी. सूर्य अंधाराचा शोध घेण्याकरता एखाद्या हिमालयाच्या गुहेमध्ये आत अंधार आहे म्हणून एकाने सांगितलं, तिथं गेला आणि बघतो तो काय अंधारच सापडला नाही त्याला. परितो तयाच्या भागी नाहीच, अंधारच मिळत नाही. का? सूर्य हा प्रकाश आहे आणि प्रकाशापुढे अंधार कुठेच कधीच राहत नसतो, कारण त्यांचा विरुद्ध स्वभाव आहे. आत्मभाव जागृत झाला, आता अहंता ममता या फालतू गोष्टी तिथे अजिबात राहत नसतात. ही गोष्ट निश्चित आहे. तैसा आत्मत्वे वेष्टीला होय तो जया तया दृश्याते पाहे ते दृश्य दृष्टेपणेशी होत जाये तयाचेची रूप. तैसा आत्मत्वे वेष्टीला होय, आत्मत्वानी पूर्णपणाने वेष्टीला झाकला किंवा प्रगट झाला
तर तो जया तया दृश्या ते पाहे, तो ज्या त्या दृश्याला पाहिल ना ते दृश्यच दृष्टेपणेशी होत जाय, तोच दृष्टा. एक वाक्य असं आहे, मिथ्या पदार्थस्य दृष्टाये उपादानम असती. अशा प्रकारची याचा अजूनही दुसऱ्या पद्धतीने एक संगती त्याची आहे. असतात अर्थात संपूर्ण दृश्य दृष्ट्यासह वर्तमान आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये विलयाला गेलेलं असल्यामुळे त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा प्रतिभास प्रतीती ही राहत नाही. तयाचेची रूप त्याचंच स्वतःचं रूप शिल्लक राहिलेलं असतं. हो, शिल्लक राहिलेलं असतं. मी त्या बाधाचं लक्षण करताना त्यांनी सांगितलेलं आहे, अधिष्ठान अवशिष्टत्वम बाधत्वम, म्हणजे अधिष्ठान अवशिष्ट वृत्तींना शिल्लक राहणं याला बाध म्हणतात. आणि अशा ते पंचदशिकार सांगतात, ना प्रतितीस्तयोर बाध किंतु मिथ्यात्व निश्चय. झोपेत सुद्धा जगताची प्रतीती येत नाही, देहाची प्रतीती येत नाही, म्हणून त्याचा बाध निश्चय नाही. हो, नाहीतर मग मी तर खूप झोपतो सगळ्यात जास्त. हो, सकाळी 7 वाजेपर्यंत झोपतो आणि संध्याकाळी 10-11 वाजताच झोपतो. जेवतो खूप, अजिबात जग दिसत नाही मला. झोप आल्यावर बी दिसत नाही, गाडी चालवताना पुढची माणसं दिसत नाहीत मला, अशी विशेषता आहे. मग अप्रतीती म्हणजे बाद होईल, तसं नाही. तर बघत असताना दिसत असताना त्याच्या ठिकाणी पूर्णतः अगदी आत्मस्वरूपाची दृष्टी सदैव स्थित असते. अशा अधिष्ठान रूपांनी शिल्लक राहिलेला आहे, त्यामुळे त्याला काहीही दिसत नाही, अशी गोष्ट ज्ञानोबराय प्रतिपादन करतात. तयाचेची रूप अगदी त्याचंच रूप त्याला प्रतीतीला येत असतं. आता असं म्हणणं सुद्धा कदाचित हेच आहे. जैसा वन्ही जया लागे ते वन्हीची झाल्या अंगे, दाह्य दाहक विभागे सांडीजे ते. जैसा वन्ही एखाद्या वस्तूला वन्ही आग्नी लागला, तर आता आग्नी ती वस्तू आग्नी झाली. आग्नी झाल्यानंतर या दोघांच्या मध्ये दाहकता आणि दाह्यता असा जो भाग आहे तो राहतो का? म्हणजे जाळणारा आणि जळणारा हा राहत नाही शिल्लक, कारण आग्नीची एक झालेला असतो, तो सांडीजे येते. तैसा कर्माकारा दुजेया, तो कर्तेपणाचा आत्मया आळू आला तो गेलिया, काही बाही जे उरे ते काही बाही. तैसा कर्माकारा दुजया, कर्म आणि करते, कर्म आकार म्हणजे कर्मपणानी कर्म आकार आणि कर्तेपणानी करते हा आकार. आत्म्यावर जो आळ आला होता तो ज्ञानवृत्तीच्या द्वारा पूर्ण निवृत्त होऊन आत्मस्थित असा झालेला आहे. आता काय सांगायचं, काय राहिलं, गेलं काय हे सांगितलं. आता राहिलं काय सांगायचं, तर राहिलं काय हे सांगता येत नाही. म्हणून राहिलं काही सांगता येत नाही त्यावेळेला काही शब्दांचा प्रयोग संत लोक करत असतात. का? काहीतरी सांगावं लागतं म्हणून शब्दाचा कुठल्या तरी उच्चार करावा लागतो, तेवढा उच्चार इथे करतात. जसं काय सांगू बाई झाले काहीची या बाई, काय झालं, काय झालं, काहीतरी झालं, असं झालं, काही बाई झालं. किंवा महाराज एक ठिकाणी म्हणतात, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे, तव झालो प्रसंगे गुणातीत. काय सांगू बाई झाले काहीची या बाई, तिथं सुद्धा सांगण्याकरता काही नाही, काय झालं तर काही बाई झालं असं म्हणावं लागतं. पण जे उरलं ना त्यालाच काही बाई या शब्दाचा प्रयोग आहे, कारण ती वस्तू शब्दात येत नाही, शब्दाच्या पलीकडे आहे. आणि शब्दात सांगायचं झालं तर काय, ज्या शब्दांना काही अर्थ नाही अशा शब्दाच्या द्वारा सांगणं जास्त गरजेचं आहे. म्हणून या काही बाई शब्दांचा प्रयोग केला असावा असं मला वाटतं. ती आत्मस्थितीचा जो रावो, मग तो देही ये जाणेल ठावो, काय प्रलयांबूचा उन्नाहो ओहुमानी. आत्मस्थितीचा जो रावो, आत्मस्थितीचा राजा, आत्मानंदा म्हणजे आत्मसाम्राज्याचा राजा झालेला तो देहामध्ये असून त्या देहामध्ये तो देही ये जाणेल ठावो तर न जाणेल ठावो. काय प्रलयांबूचा उन्नावो ओघुमानी. आता प्रलयाच्या वेळेला, आणि तोही जलप्रलय झाला, कारण प्रलयाचे प्रकार आहेत, त्यातला हा जलप्रलय महाराज सांगतात की जलप्रलय झाला. आता जिकडं तिकडं जलच जल झाला अगदी. आता तो जो प्रलयाचं जल आहे ते जल आपल्याला इकडचा ओघ तिकडचा ओघ तो ओघ वगैरे हे काही स्वतःला मानतो का, तर नाही मानत. दुसरी गोष्ट, ओढे नाले गंगा गोदे हे काहीही कुठलाही ओघ शिल्लक राहत नसतो त्याच्यात. तसं आत्मानुभवाच्या द्वारा देह अहम ममता वगैरे हे ओघ राहत नाहीत. आणि आत्मस्वरूपाने परिपूर्ण भरल्यामुळे त्यालाही सुद्धा मी कुठला ओघ आहे असं नाही, तर तोच परिपूर्ण जल आहे, तोच पूर्णतः स्वरूप आहे. म्हणून तो
राहत नसतो. पण हे प्रलयाच्या अंबूचं गोष्ट ज्ञानोबाराय सांगतात. तैशी ते पूर्ण अहंता, पूर्ण अहंता म्हणजे अहम ब्रह्मास्मी त्याकारक, पण वृत्ती सुद्धा नाही असं म्हणायचं. असं जर म्हटलं तर काही वावगं होणार नाही. तैशी ते पूर्ण अहंता काही देहपणे पंडुसुता आवरे काही सविता बिंबे धरीला. व्यापकत्वामध्ये किंवा व्यापक वस्तूला परिच्छिन्न वस्तू कधीही परिच्छिन्न करू शकत नसते असा शास्त्र सिद्धांत आहे. कारण जी वस्तू व्यापक आहे ती वस्तू व्यापक परिच्छिन्न वस्तूमध्ये जर प्रतीतीला आली तर ती परिच्छिन्न झाली असं वाटतं, पण ती कधीही परिच्छिन्न होत नसते. कारण परिच्छिन्न वस्तूची अशी अजिबात शक्ती नाही की ती त्या व्यापक वस्तूला परिच्छिन्न करूच शकत नाही. ही गोष्ट माऊली या ठिकाणी सांगतात. जसं आकाश आहे ना, आकाश घटामध्ये अडकलं म्हणजे त्या घटाने त्या आकाशाला परिच्छिन्न केलं का? वाटलं तरीही ते कधीही त्याला करू शकत नाही. पण केव्हा महाआकाश आणि घट आकाश मोठा आकाश एक आहे असं ज्ञान झाल्यानंतर परिच्छिन्न वस्तू ती त्या व्यापक वस्तूला कधी परिच्छिन्न करू शकत नाही. तीच गोष्ट महाराज सांगतात. तैशी ते पूर्ण अहंता, पूर्ण अहंता म्हणजे पूर्ण ब्रह्मभाव. पूर्ण शब्दाचा प्रयोग. अपूर्ण अहंता म्हणजे देहापुरती परिच्छिन्न अहंता आहे. ती पण अहंता आहे, त्याच्यात काही विवाद नाही, पण ती परिच्छिन्न अहंता आहे, देहालाच मी म्हणणारी. आता ही परिपूर्ण अहंता म्हणजे जयाचे अहम ईश्वरे आत्मस्वरूपी आत्मस्वरूपाची व्यापकत्वाची भावना, मी तो वासुदेव तत्वता अशी ब्रह्मस्वरूप अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्ती. आता वृत्ती तरी म्हणायचं का, पण निदान म्हणावं लागतं. म्हणून काही देखणेपणे पंडुसुता आवरे काही सविता बिंबे धरीला. आता सविता म्हणजे सूर्य आणि बिंब म्हणजे त्या सवितेचं असलेलं धारक, त्याला अधिकरण म्हणू, म्हणजे प्रकाशाचं अधिकरण बिंब. आणि त्या बिंबानी त्या प्रकाशाला परिच्छिन्न केलं का? तर नाही. त्या बिंबापासून फाकलेले जे किरण आहेत ते व्यापक आणि व्यापकच राहतात. पै मंथुनी लोणी घेपे ते मागुती ताकी घापे तरी ते अलिप्तपणे शिंपे तेनेशी काय. माऊली सांगतात की मंथुनी लोणी घेपे. आता लोणी आहे ते ताकातूनच निघतं, म्हणजे दह्यातूनच निघतं, म्हणजे दुधातूनच निघतं. पण दुधाचं दही दह्यात घुसळण करून काढलेलं लोणी ते त्याच ताकामध्ये टाकलं ना तर कधीही ते त्या ताकाशी लिप्त होत नाही. तसं देहामधूनच आत्मभिन्न भाव किंवा आत्मस्वरूप भाव प्रगट झालेला असतो, पण तो या देहाने कधीही लिप्त होत नाही, झाकला जात नाही, परिच्छिन्न केला जात नाही. तेनेशी काही तर न असा त्याचा अर्थ आहे. नाना काष्टवनी विरेशा वेगळा केलिया हुताशा राहे काष्टाचिया मांदुसा कोंडलेपणे. नाना काष्टवनी विरेशा, हे विरेशा काष्टवनी अग्नी वेगळा केलिया हुताशा वेगळा केलिया राहे काष्टाचिया मांदुसा. मांदुसा शब्दाचा अर्थ लाकडाचीच पेटी केली. पूर्वी लाकडाच्याच पेट्या असत, नंतर लोखंडाच्या झाल्या, नंतर श्रीमंत लोकांनी चांदीच्या केल्या आणि आता पुढारी लोकांनी सोन्याच्या केल्या. अशा पेट्या आहेत. तर ही लाकडाची पेटी. आता लाकडाची पेटी, लाकडाच्या पेटीमध्ये लाकडाचा झालेला अग्नी जर कोंडून ठेवला तर तो राहील का? तर नाही. त्या लाकडाला सुद्धा तो आपलेपणामध्ये घेऊन जाईल. म्हणजे याचा दुसरा भाव असा आहे की त्याला अगदी एक सरक देहापासून ते जगतापर्यंत यत्किंचित पदार्थापर्यंत ब्रह्मभावच प्रतीतीला येत असतो. तो ब्रह्मभाव यात कशातही अडकत नाही आणि कोंडला जात नाही. का रात्रीची या उदरा आतू निघाला जो हा भास्वतू तो रात्री ऐशी मातू ऐके काही अजिबात ना ऐके असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे रात्रीच्या उदरातून सूर्य बाहेर येतो, म्हणजे रात्र संपल्यानंतर सूर्य किंवा सूर्य आला की रात्र संपते, पण रात्रीच्या पोटातूनच बाहेर आला. आता रात्रीच्या पोटातून बाहेर आला पण रात्रीमुळे तो परत झाकला जातो का? तर अजिबात नाही झाकला जात. किंबहुना त्या सूर्याच्या ठिकाणी मगाशी ओवी गेली नाही एक आहो आणि रात्र, म्हणजे दिवस आणि रात्र ह्या दोन्ही सूर्याच्याच असण्या नसण्यामुळे होतात, पण सूर्याला माहीत नसतात. हीच गोष्ट माऊली या ठिकाणी परत वेगळ्या दृष्टीकरता प्रतिपादन करतायत. का रात्रीच्या उदरातून निघाला जो हा भास्वतू तो रात्री ऐशी मातो ऐके काही रात्र आहे असं तो ऐकेल का? तसं अज्ञानाचा कुठला अज्ञान आहे, देह आहे, जगत आहे, हे
हे काहीच असं त्याच्या वृत्तीला पोहोचत नाही का आत्मजागृतीमध्ये गेलेला असतो तो, ब्रह्मभावामध्ये गेलेला असतो तो, असा त्या ज्ञानी पुरुषाला कशाचं काही शिल्लक राहत नाही. तैसे वेद्य वेदकपणेशी पडिले का जयाचे ग्राशी, तया देह मी ऐशी अहंता कैची. तैसे वेद्य म्हणजे जाणण्याची वस्तू, आणि वेदकपण म्हणजे जाणणारा, म्हणजे ज्याला ज्ञेय आणि ज्ञाता. पडिले का जयाचे ग्राशी, ते खाऊन टाकलेलं आहे त्याने. कोणाच्या अहम ब्रह्मास्मी या वृत्तीना ते नष्ट झालेलं आहे, म्हणजे जाणण्या आणि जाणण्याचा पदार्थ. म्हणून ते ज्ञातृज्ञेयाविहीन नुसदेची जे ज्ञान हे जसं म्हणावं तीच गोष्ट. तया देह मी ऐशी अहंता कैची, तर अजिबात राहत नाही. गुरुजी नेहमी सांगायचे की ज्ञानी पुरुषाची त्रिपुटी ही ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेली असते आणि त्यामध्येच त्याचा वावर असतो. त्यामुळे त्याला या अहंता म्हणजे परिच्छिन्न अहंता कुठल्याही प्रकारची प्रतीतीला येत नाही. आणि आकाशे जेथे जेथुनी जायजे जेथ आशे भरोनी, म्हणून ठेले कोंदोनी आपोआप. आणि आकाशे जेथे जेथुनी, हा आकाशे जेथ जेथुनी जायजे तेथ आशे भरोनी. मग आता त्यांनी कुणीकडून कुणीकडे जावं आकाशाने, तर ते सर्वत्र आकाशच आहे, व्याप्त आकाश आहे. तसं कोंडून कोंडून परब्रह्मच भरलेला आहे त्याच्या दृष्टीनं, किंबहुना दृष्टी सुद्धा नाही तर तोच सर्वत्र व्याप्त आहे. आता त्याला कुठलीही अहंता ममता किंवा जगतादी वस्तू परिच्छिन्न करत नाहीत आणि प्रतीतीलाही येत नाहीत. म्हणजे परिच्छिन्न करण्याची काय ताकद आहे त्या ह्या वस्तूंची त्याला, तर अजिबात नाही. पण प्रतीती सुद्धा नाही, त्याला ब्रह्मभावाचीच प्रतीती असते. तैसे जे तेणे करावे तो तेच आहे स्वभावे, मा कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे. म्हणून त्यांनी जे जे केलं ना, म्हणजे कर्ता कर्म आणि क्रिया ही त्रिपुटी त्याची ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेली असते. म्हणून जे करावं तो तेच आहे स्वभावे, तर तो ब्रह्मच आहे. म्हणजे क्रिया ही ब्रह्मस्वरूप आहे, कर्म ही ब्रह्मस्वरूप आहे आणि कर्ताही सुद्धा ब्रह्मस्वरूप आहे. मग अशी त्रिपुटीच जर ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेली आहे तर त्यांनी काय करावं, काय केलं कर्म हे काहीही म्हणता येत नाही आणि त्याच्या दृष्टीनं तर ते नक्कीच नाही, अगदी सिद्ध आहे. तैसे जे तेणे करावे तो तेच आहे स्वभावे, स्वभावे तेच आहे, स्वभावता परब्रह्मस्वरूप आहे. मा कोणे कर्मी वेष्टावे करतेपणे, म्हणून करतेपणाने कुठल्या कर्माने त्याला गुंतवावं तर अजिबात गुंतू शकत नाही तो. नुरेची गगनाविन ठावो नोहेची समुद्रा प्रवाहो, नुठीची ध्रुवा जावो तैसे झाले. नुरेची गगनाविन ठावो, गगन म्हणजे आकाश, अगनाशिवाय ठिकाण आहे का तर नाही, सर्वत्र व्याप्त आहे, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. नोहेची समुद्रा प्रवाह, समुद्राला काय प्रवाह आहे का नाही, तर सगळीकडे बघितलं तर समुद्र दिसतो. मुंबईच्या काठाला जर उभा राहिलं म्हणजे समुद्राच्या काठाला, बरं का, मुंबईच्या काठाला म्हणजे समुद्राच्या काठाला उभा राहिलं की माणूस मुंबईच्या काठाला जातो, आणि मुंबईच्या काठाला समुद्राच्या काठाला उभा राहिलं की मनुष्य मुंबईच्या काठाला जातो. ही असं जर बघितलं तर सगळं अगदी माणसाला पुढं काहीच दिसत नाही, नुसतं पाणी दिसतं, पण पाणी आहे असं सुद्धा वाटत नाही, अशी गोष्ट असते. आणि आकाशे जेथे जेथुनी जायचे ते ताशे भरोनी, म्हणून ठेले कोंदोनी. नुरेची गगनाविन ठावो नुहीची समुद्रा प्रवाह, नुठीची ध्रुवा जावं तैसे झाले. आता ही ध्रुव तार आहे, त्या ध्रुव बाळाने मला कोणीच हाकललं नाही पाहिजे असं देवाकडं मागितलं आणि त्याला ध्रुवपद दिलं, म्हणून तर त्याची जागा आढळ आहे. त्याला कुणीकडे जायचंय का नाही, तो स्थिर आहे अगदी. तसा आत्मस्वरूपामध्ये हा स्थिर आहे आणि सगळं कसं त्याला आत्मभानच आहे. ऐसेनी अहंकृती भावो जयच बोधी झाला वावो, तरी देहा जव निर्वाहो तव अधिक कर्मे. ऐसेनी अहंकृती भावो, मी करतो असा जो भाव आहे, जयाचा बोधी झाला वावो. बोधी म्हणजे बोधामध्ये, अहम ब्रह्मास्मित्याकारक बोधामध्ये तो व्यर्थ झाला का. जी गोष्ट व्यर्थ आहे आणि जी गोष्ट सत्य आहे, जी सत्य आहे त्या सत्यामध्ये व्यर्थ गोष्ट व्यर्थ झाल्यानंतर तरी देहाजव निर्वाह तव कर्म्याथी, अशा ज्ञान स्वरूपाला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या ठिकाणी कर्म घडत नाहीत का.
तर कर्म घडतातच. कसे कर्म घडतात ती गोष्ट महाराज सांगतात. आता वारा जरी वाजोनी ओसरे तरी तो डोल रुखी उरे, का शेंदे द्रुती राहे कापुरे वेचलेनी. आता त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी कर्म प्रवृत्ती नसते, कर्म असतं. प्रवृत्ती म्हणून कर्म नाही त्याच्या ठिकाणी, तर कर्माची गती असते. कशी गती असते त्याच्याकरता दृष्टांत देताना महाराज म्हणतात, वारा जरी वाजोनी ओसरे. वारा निघाला की पहिल्यांदा शब्दाला घेऊन निघतो, तो सू असा करत निघतो. आता वेगात आला वारा आणि तो पुढे निघून गेला. वारा निघून गेल्यानंतर जशी रुखी तरी तो डोल उरे, रुखामध्ये म्हणजे झाडांच्या मध्ये तो डोल शिल्लक राहतो, झाडांचं हलणं शिल्लक राहतं. तसं प्रारब्धवशामध्ये याच्या शरीराची स्थिती आहे ती चालत राहते. म्हणजे याच्या जगण्याचा दोरा, याच्या जगण्याची स्थिती म्हणजे प्रारब्धाच्या दोऱ्याने हा जगत असतो, अट्टहासाने जगत नसतो. अज्ञानी पुरुष अट्टहासाने जगतो, तक्रारीने जगतो आणि त्याचं जगणं मेल्यासारखंच असतं खरं तर. पण या ज्ञानी पुरुषाचं अट्टहासानी तक्रारांनी अजिबात नसतं जगणं. म्हणून तर जगद्गुरु तुकोबारांचं जर जीवन बघितलं तर महाराज सांगतात, बरे झाले देवा, निघाले दिवाळ. तक्रार नाही कशाबद्दल, अजिबात कुठल्याच प्रकारची तक्रार नाही आणि कधीच तक्रार नाही. जो तक्रारीत जगतो तो अज्ञानी माणूस असतो, पण असा विना तक्रार सहज असं ज्याचं जगणं असतं तो ज्ञानी पुरुष प्रारब्धाच्या गतीना, प्रारब्धाच्या वेगाने तो तिथपर्यंत जाणार असतो. जसा ह्याच्यात राहिलेला झाडांच्या मध्ये या गेलेल्या वाऱ्याने केलेली जी हालचाल ती शिल्लक राहते तशी. का शेंदे द्रुती राहे कापुरे वेचिलेनी. शेंदे काय हो? करंडी. करंडी म्हणजे ज्याच्यात ठेवला कापूर, कापूर ठेवण्याची जागा. त्या कापूर जरी काढला तरी त्या टोपलीमध्ये कापराची द्रुती म्हणजे सुगंध तसाच्या तसा राहतो. त्याला कर्म काय प्रारब्धावशिष्टता असं जर म्हटलं तर काय वावगं नाही. लेश असं त्याला शब्दप्रयोग आहे शास्त्रकाराने केलेला. रामकृष्ण परमहंसांची गोष्ट सांगतात. रामकृष्ण परमहंस भजे म्हटलं की प्रवचन सोडून द्यायचे जाऊन. भजे शब्द उच्चारला काय माणसांना खूप आवडतात भजे. आता भजे काय माणसांना काय आवडतं ते आवडण्याचा प्रकारच निराळ. वेळ संपत नाही आला ना. म्हणजे इथं विकास करायचाच नसतो, कारण सगळे बुद्धीचा पूर्ण आत्मस्वरूपापर्यंत विकास झालेली मंडळी बसलेली, त्यामुळं शब्दांचा विकास करण्याची अजिबात गरज नाही. ते भजे म्हटले की लगेच सोडून द्यायचे प्रवचन. लोकांना वाईट वाटायचं. काय आपल्या गुरुच्या एखाद्या लोकांनी वाईट म्हणील अशा वर्तनाची लाज त्याला वाटत नाही, दुसऱ्या लोकांना वाटत नाही, पण शिष्यांना भयंकर वाटत असते. हो, कारण हे त्याचे हितशत्रू असतात बरं का. त्यामुळं ते फार अतिशय प्रेमाने त्याच्याकडे बघत असतात आणि ते सांगत असतात त्यांना, महाराज तुमचं आहे ना धोतर मागून जरासं वर झालं, ते खाली करा, चांगलं दिसत नाही. लोक आम्हाला बोलतात. म्हणजे धोतर याचं गेलं आणि मग ह्यांना लोक बोलतात. अशी विचित्रता असते. महाराज तुम्ही प्रवचन म्हटलं ते का भजे म्हटलं की तुम्ही आपले वैद्य महाराज आहेत ना गुरुवर्य, त्यांनाही भजे खूप आवडायचे बरं का. हो, म्हणजे माझा गुरुजींच्यामुळं त्यांच्याशी बराच संयोग आला. बुवा म्हणायचे कुरकुरीत कांद्याचे भजे करा, छान असे खायचे. ते काय माणसाला काय आवडतं, काय माणसाला काय आवडतं. काय माणसं घरून टच्चून जेवून गेले ना, हा मराठवाड्यातला शब्द आहे टच्चून बरं का. हो, टच्चून म्हणजे काय, अगदी कपाळ जेवढं निबर तेवढं पोट निबर, याला म्हणायचं टच्चून जेवण. असा जेवून गेला ना तरी अगदी तुम्ही बघा, हो जोशाचा वडापाव दिसला की तो एक तरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही, कारण ती आवड आहे. तसं रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, अरे ठीक आहे म्हणे, काय भजे म्हटलं की मी प्रवचन सोडून देतो, हे ठीक आहे, पण माझं तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी भजे म्हटल्यानंतर मी प्रवचन सोडणार नाही त्या दिवशी हे शरीर या जगतात राहिलेलं नसेल.
असं सांगितल्यानंतर मात्र आश्चर्य झालं सगळ्यांना. आणि त्याच पद्धतीनं ज्या दिवशी प्रवचन सुरू होतं त्या दिवशी महाराजांना प्रवचनाची वेळ लांबत गेली, खूप वेळ झाला प्रवचन. मग आता कशाने प्रवचन संपल, तर यांच्या आवडीचा विषय भजे हा शब्द उच्चारल्यानंतर प्रवचन सोडतील. बऱ्याच जणांनी भजे भजे कुरकुरीत आमकं तमकं म्हटले, पण महाराजांनी प्रवचन सोडलं नाही. त्याच दिवशी रामकृष्ण परमहंसांनी देहत्याग केला. याचा अर्थ प्रारब्धाचा द्वारा कुठल्या तरी पदार्थाच्या संबंधाने त्याचं जगणं राहतं, जसा डोल शिल्लक राहतो तसं. का शेंदे धृती राहे कापुरे वेचिलेने, जसं त्याच्यात सुगंध राहतो. किंवा दुसरी गोष्ट अशी, लसणाची चटणी जर एखाद्या वाटीमध्ये ठेवली ना, तर निरमा पावडरनी घासलेने ती वाटी तरी सुद्धा लसणाचा वास जात नाही. जे कांदा लसूण खातात त्याच्याकरता ही गोष्ट आहे. जे कांदा लसूण खात नाहीत त्यांनी त्याचा वास घेऊ नका. का सरले या गीतांचा समारंभू, न वचे राहवलेपणाचा क्षोभू, भूमी लोळून गेलिया अंबू ओल थारे. का सरलेया गीतांचा समारंभ. आता माऊलीच्या मंदिरामध्ये दिवाळी पहाट आणि दिवाळी सांज अशा दोन्ही सुरू येतात. भले भले थोर थोर गायक आता इथे येत आहेत आणि ते गाऊन जात आहेत. सकाळी 6 वाजता 5 वाजताच सगळं गाणं सुरू असतं आणि संध्याकाळी सुद्धा संस्थान सकाळी करतं दिवाळी पहाट आणि हरिभक्तपारायण संजू पाटील घुंडरे आपल्या सर्जेराव पाटील घुंडरे यांच्या ह्याच्या प्रित्यर्थ संध्याकाळी करतात. संध्याकाळी मोठे मोठे गायक तंतुवाद्य वगैरे हे चालतं. किंवा सवई गंधर्व महोत्सव किंवा वसंतराव महोत्सव किंवा सांगलीला होणारा तो जलसा किंवा काशीला एक मोठी बैठक होते त्यामध्ये, किंवा ग्वाल्हेरला ग्वाल्हेर संगीत महोत्सव होतो, किंवा खैरागडला एक संगीत महोत्सव होतो. असा संगीत महोत्सव ऐकण्याकरता अगदी संपूर्ण जगातले लोक येतात. म्हणजे अमेरिका खंडातले ना आशिया खंडातले असे सगळीकडचे येतात. जवळपास 180 देशातले लोक तिथं ऐकायला आलेल्याची यादी आहे. कुठल्या? खैरागड आणि ग्वाल्हेरच्या आणि सवई गंधर्वाच्या महोत्सवाची. कशा करता ऐकायला येतात की तो सुरांचा बहार आणि ते जवळपास अगदी स्वररूप आत्मस्वरूपाला प्राप्त झालेले मोठमोठे गायक, नादरूप ब्रह्माला प्राप्त झालेले मोठमोठे गायक गातात आणि तो नाद त्यांच्या मुखातून निघालेला, त्यांच्या हृदयातून आत्मस्वरूपाचाच रस तो निघतो. आणि जर अगदी समोरचा श्रोता जसं गुरुनी महावाक्याचं उच्चारण करावं आणि अधिकार संपन्न असलेल्या शिष्याच्या हृदयामध्ये थेट जाऊन पोहोचावा तसा तो सूर पोहोचतो. आणि मग मात्र त्या नादामध्ये ते गाणं संपल्यानंतर तो श्रोता अगदी असा सहज घरापर्यंत कधी येतो त्याला कळत नाही. घरी पोहोचला तरी सुद्धा त्या नादातच राहतो. ही गोष्ट महाराज सांगतात. समारंभू न वचे राहवलेपणाचा क्षोभ. क्षोभ म्हणजे परिणाम नाही, परिणामच, परिणामार्थाचाच हा क्षोभ शब्द आहे. पण इथं आविर्भाव या अर्थाने घ्या. भूमी लोळून गेले या अंबू ओल थारे, किंवा भूमीवर पाणी लोळून गेला असता, अंबू म्हणजे पाणी लोळून गेला असता जसा ओलावा शिल्लक राहतो तसं आत्मस्वरूपामध्ये प्रविष्ट झालेल्या या महात्म्याच्या प्रारब्धाच्या गतीना दिलेला जो हालचाल क्रिया ती सहज होत राहते. ज्ञानोबाराय सांगतात. आगा मावळलेने आरके संध्येचिये भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिशे जैशी. आगा मावळलेली आरके, आरके सूर्य मावळल्यानंतर संध्येची भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिशे जैशी. संध्याकाळची जी जो प्रकाश आहे ना तो अतिशय आल्हाददायक आहे. आणि सांज झाल्यानंतर मात्र भयप्रद असतो. रात्र नेहमी भयप्रद आहे, अज्ञान हे प्रबद आहे. पण संध्याकाळची लालिमा अशी सुंदर जर दिसायला लागली तर मनुष्य त्याच्याकडे एकटक जर बघितलं ना तर आपल्याला असा एक निराळाच आल्हाद होतो की त्या सूर्याने आपल्या किरणांचा परिणाम अतिशय बहारदारीचा सौंदर्य संपन्न सोडलेल्याचा भास होतो आणि आनंद मिळतो. तसं ही त्याची क्रिया सहज होत राहते आणि ती क्रियाही त्याच्या आनंदाची असते, कर्मही त्याचा आनंदाचं, का तोच आनंद रूप आनंदच असा ओघाला आलेला असतो. म्हणून कौतुके दिशा. आता कौतुक शब्द आहे ना
कर्तृत्वाभावानंतर म्हणजे किंवा कर्माभावानंतर किंवा ज्याला कर्तव्याभावानंतर असा शब्द तो कौतुक शब्दाचा प्रयोग करावा, अशी गोष्ट महाराजांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेली. पै लक्ष भेदिलिया ही वरी बाण धावेची तववरी जव भरली आथी उरी बळाची ते. धनुष्याला बाण जोडला सोडलेला बाण लक्ष भेदल्यानंतरही तो पुढे जातो. हो, किंवा आता हे उदाहरण जुनं झालं. आता बंदुकीची गोळी आपण सिनेमामध्ये टीव्हीला रोज पाहतो, गोळ्या मारतात आणि त्या गोळ्या आपण बघत राहतो. अशी गोळी मारली ती पोटात जाते आणि पाठीमागून पुढे परत जाते. म्हणजे आता त्याला मारायचं तो मेला, लक्ष भेदलं, पण त्या गोळीचा वेग जसा थांबत नाही का, त्याच्यामध्ये एक बळ असतं. तसं प्रारब्धाचं बळ हे उरी जी आहे ना, त्या प्रारब्धाची ती प्रारब्धाची उरी आणि त्याची शक्ती तिथपर्यंत ती नेते. नाना चक्री भांडे झाले ते कुलाले परते नेहले परी भ्रमेची ते मागिले भोवंडिलेपणे. आता तुम्हाला कुंभार माहिती नसेल, पण जर बघायचा झाला तर माझ्याकडे बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. हो, मी पुण्याला जात असं बरं का, म्हणजे पूर्वी 85-88 काळामध्ये, म्हणजे आता जात नाही असं नाही, आता बी जातो हौशीना आणि पुढेही जोपर्यंत चालता येईल तोपर्यंत जाणारच. पण तिथल्या त्या मधुसूदन मोठे गायक आहेत, थोर एक ग्वाल्हेर घराण्याचेच गायक आहेत ते, त्यांच्याकडे आम्ही बसत असं. थोर व्यक्ती आहे ती, त्यांच्या शेजारी बसण्याची लायकी नाही, पण आम्ही चांगले श्रोते आणि वादक असल्यामुळं बसायचं. ते होते ब्राह्मण. आता ते ब्राह्मण असल्यामुळं ते मी क्षीरसागर, त्यांना वाटायचं हा ब्राह्मणच आहे. त्यामुळं मला म्हणायचे, अहो क्षीरसागर, जरा त्यांच्या घरात कोणी नसत, तर हिमांशून ते राहायचे, ते जायचे शाळेला, घरातलं कोणी ते नोकरीला असत सगळे. त्यामुळं मग चहा करायला मला सांगायचे ते, त्यांना वाटायचं हा ब्राह्मण आहे. क्षीरसागर किचनमध्ये, मग मी जायचं चहा करायचं, आणून द्यायचं. तर तसा मी पवित्रच माणूस, माळकरी घातलेला, जरी वाईट असलो तरी. पण गंमत अशी, एक दिवशी त्यांना काय वाटलं कोणाला माहिती, त्यांनी आपलं विचारलं, म्हटले तुमचं गोत्र काय? म्हटलं गोत्र ठीक आहे सांगतो म्हटलं तुम्हाला. ते म्हटलं तुमची शाखा कोणची? मी म्हटलं माझी शाखा दंडचक्र शाखा आहे. दंडचक्र. त्यांना असं ते हात असा असल्यामुळं चष्मा असं धरता येत नसतो, त्याने असं केलं, चष्मा वर नेला, माझ्याकडे बघायला, ही शाखा मी कधीच ऐकली नाही. तुम्हाला ही ऐकायला सुद्धा भेटणार नाही शाखा, ही शाखा निराळी. कशी काय? तुमच्या लक्षात आलं बरं. दंडचक्र शाखा ते बऱ्याच वेळ चहा संपेपर्यंत विचार करत होते. त्यांना न कळाल्यामुळे त्यांनी विचारलं, म्हणजे हे दंडचक्र शाखा म्हणजे नेमकं काय? म्हटलं गुरुजी तुमचं अध्ययन कमी आहे. नाही, मी तसा बरा घैसासांच्याकडे सुद्धा जात होतो म्हटले. मी लहानपणी माझे वडील मला नेत असत, त्या शाळेत जात होतो म्हटले. म्हटलं तुम्ही सगळं जरी शिकले असले तरी ही दंडचक्र शाखा तुम्हाला माहिती नाही, सांगा बरं म्हटले. म्या म्हटलं झाडाच्या शाखेचं चक्र केलेलं असतं आणि झाडाच्या शाखेचं दंड केलेलं असतं, त्याला दंडचक्र म्हणतात. अजूनही समजलं नाही. म्या म्हटलं चाक आणि त्याला फिरवण्याकरता लागलेला दंड ती शाखा आहे माझी. म्हणजे काय? म्या म्हटलं अहो मी ब्राह्मण नाही, मी कुंभार आहे. तेव्हापासून त्यांनी मला किचनमध्ये पाठवलं नाही, कंसात बरं का. हो, अशी गोष्ट. अर्थात ती गोष्ट महाराज इथे सांगतात, नाना चक्री भांडे झाले. आता त्याला गती द्यायची असते, कशी देतात मलाही माहिती नाही. माझे वडील ते आता जाऊन वर्ष दीड वर्ष झालं, ते पूर्वी करत असत, ते मी बघितलं, पण मला करण्याचा काही योग आला नाही ते, पण ते बघितलेलं आहे मी. आणि अतिशय चांगलं करत असत ते. त्यातले मोठे कारागीर होते, सगळ्यातलेच होते ते चांगले कारागीर. त्यांना औषधीची खूप माहिती होती, औषधी खूप देत असत.
त्यातल्या मलाही सुद्धा काही औषधी माहीत आहेत. मी म्हणजे वडील सांगायचे त्या औषधी, त्यानंतर हे, त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती असत, ते सांगायचे त्या गोष्टी. ते करत असत, ते बघितलं मी. तर ते असा वेग द्यायचा, वेग दिला की तो एकदा वेग दिलेला जवळपास 15 मिनटं तरी तो वेग राहतो. 10 मिनिटामध्ये भांड तयार होतं जेवढ्या आकार. तर त्याला त्या अगोदर असं कणकीचं, हे कणकीचंच म्हणतो, खायची सवय असल्यामुळं कणिकच आठवतं. मातीचा जो पिंड घेऊन त्याच्यावर टाकला की त्याला आकार देऊन असा खालून असा काढून घ्यायचा. काढून घेतलं आणि ठेवलं तरी ते चाक फिरतच राहतं. का? अगोदर दिलेल्या गतीचा परिणाम. तुम्ही म्हणाल ही ओवी लयच सांगितली, कारण ते आपलं काम आहे ना, म्हणून म्हणजे कुंभाराचं काम आहे. त्यामुळे ते कुलाले परते नेले परिभ्रमेची ते मागिले भोवंडिलेपणे. मागिले भोवंडिलेपणे भ्रमेची ते फिरत राहतं. तसं ज्ञानीपुरुषाच्या या पूर्वकर्माच्या अनुसाराने महाराज सांगतात की तो तसा त्याचा वेग चालतच राहतो. झाल्या का व्यवसाय झाल्या की मला सांगून टाका. तैसा देहाभिमानू गेलिया देह जेणे स्वभावे धनंजया झाले ते अपयसया चेष्ट विचिते. तैसा देहाभिमानू गेलिया देहाभिमान देहोअहम ही भावना गेल्यानंतर आणि ब्रह्मोअहम मी ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी ही भावना झाल्यानंतर देह जेणे स्वभावे धनंजया झाले. ज्या स्वभावानी एक परिणाम या देहाचं उपादान कारण कर्म आहे प्रारब्ध आहे असं जर म्हटलं तर काहीही वावगं ठरणार नाही. पण समजून घेणाऱ्याला ही गोष्ट लक्षात येईल. प्रारब्धच याचं खऱ्या अर्थाने उपादान आहे. त्या प्रारब्धाच्या गतीप्रमाणे ते होतच राहतं, त्याच्यात काहीही अन्यथा नाही अशी गोष्ट आहे. देह जेणे स्वभावे धनंजया झाले ते अपयसया चेष्टवीची. आता तो वी आहे, तो दीर्घ चेष्टवीची अगदी नक्कीच त्याला चालवतो, त्याच्यात काही विवाद नाही. संकल्पे वीण स्वप्न न लाविता दागिने वण न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे. संकल्पे वीण स्वप्न. संकल्प कोणी माणूस झोपताना असा संकल्प करत नाही का अमुक स्वप्न पाहायचं म्हणून. मग आता ज्याचा संकल्प केलेला नसतो ते स्वप्न दिसतं. काय स्वप्न दिसतं काय सांगता येत नाही. एक स्वप्न असं विचित्र दिसतं. फार वेगळे स्वप्न दिसतात माणसाला. त्याचं काही संकल्प केलेला असतो का? अजिबात नाही. संकल्पाशिवाय स्वप्नाची प्रतीती आहे. न लाविता दांगीचे बन. अरण्यातलं जे झाडं आहेत ते झाडं न लावता पण अतिशय चांगले येतात बरं का. लावलेले नीट येत नाहीत पण ते चांगले येतात. लावलेले झाडं नीट येतातच असं काही जरुरीचं नाही बरं का. न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे. गंधर्व भुवन म्हणजे आकाशामध्ये आभराच्या द्वारा जे काही चित्र विचित्र प्रतीतीला येतं ते तयार केलंय का? अजिबात नाही. वाऱ्याच्या ओघाने आपोआप असं पर्वत दिसतो तर कधी माणूस दिसतो तर कधी गाढव दिसतो तर कधी उंट दिसतो तर कधी त्याचंच काहीतरी होतं. असं होत राहतं. अशी जी गोष्ट आहे ना तशीच आत्मयाचेनी उद्यमे विण तैसे देहादी पंच कारण होय आपणया आपण क्रिया जात. तसं आत्म्याच्या उद्यमाशिवाय म्हणजे आत्म्याच्या क्रियेशिवाय म्हणजे आत्म्याने केल्याशिवाय तैसे देहादी पंचकारण. तसं देहादी पंचकारण म्हणजे अगोदर जे प्रतिपादन केलेलं आहे की नाही अधिष्ठान तथा करता. त्याच्यानंतर दुसऱ्या श्लोकामध्ये दोन्ही श्लोकातलं मिळून उप आणि मुख्य असं जरी केलं तरी चालतं बरं का, असं वाटतं मला. म्हणून त्या कारणाने निमित्त उपादान कारणाच्या द्वारा जे होणार ते जे क्रिया होते ना तर ती अशीच होते. आत्मा काहीही करत नाही. म्हणजे गुरुजी सांगायचे की आत्मा करीत नाही आणि आत्मा करवीत सुद्धा नाही. मग जे होतं तो या प्रतिबिंब चैतन्याच्या द्वारा
म्हणजे या जीवाच्या द्वारा होतं आणि ते मी केलं असं म्हणतो, पण ते अहमत्व भाव निवृत्त झाल्यानंतर आत्मस्वरूपामध्ये विलीन झाल्यानंतर तो आत्मा करत नाही करवत नाही असा कार्यकारण भावातीत आहे असं चिंतन त्याच्या लक्षात आल्यानंतर तो आत्मा करीतही नाही आणि का हे नाही ती गोष्ट सांगण्याकरता ज्ञानोबाराय सांगतात की ते प्रारब्धाच्या वशात या कारणाच्या द्वारा असं घडत राहतं, आत्मा काहीही करीत नाही आणि करवित नाही. देहादी पंचकारण होय आपण पया आपण क्रिया जात सगळ्या ज्या क्रिया येतात त्या सगळ्या क्रिया संपूर्ण क्रिया अगदी सुषुप्त्यादी वगैरे हालचाल प्रक्रिया प्रसरण अपसरण वगैरे जेवढ्या काही क्रिया असतील त्या सगळ्याच्या सगळ्या क्रिया त्याद्वारा होतात अशी गोष्ट आहे. पै प्राचीन संस्कार वशे पाचही कारणे स हेतुके काम विजती गा अनेगे कर्माकारे. पै प्राचीन, प्राचीन म्हणजे प्रारब्ध, प्राचीन म्हणजे त्याला संचित असं म्हटलं जातं. संस्कार वशे त्या प्रारब्धाच्या संस्काराच्या संबंधाने नेहमी ज्याचा जसा संस्कार असतो तसं ते होत राहतं. संस्काराप्रमाणेच त्या क्रिया होत राहतात. आत्मयाचनी पाचही कारणे सहेतुके कामाविचिते गा अनेके कर्माकारे. त्या कर्माच्या आकाराकार ही पाच हेतू आणि उपहेतू ते त्याला करायला लावतात, पण त्याच्या पाठीमागे प्रारब्धाची प्रेरकता असते. ही गोष्ट अजिबात विसरायचं कारण नाही, कारण प्रारब्धाच्या द्वारात जे घडायचं ते घडतंच. अगदी झोपेत तरी घडल कुठंतरी असं नक्कीच घडतं अगदी. अशी ही या प्रारब्धाची कर्मणा गहनोगती ही गोष्ट आहे त्यातली. तया कर्मा माझी मग संहरो अवघे जग अथवा नवे चांग आणू करो ही ओवी यातली जवळपास शेवटचीच आहे. असं एकंदरीत या ठिकाणी ज्ञानपुरुषाचं त्याच्या हातून तीही लोकीची घातू झाली ऐशी मातू बोलू नये अशा प्रकारचा तो आत्मस्थित असल्यामुळं त्या आत्मभान पुरुषाचं ब्रह्मभान पुरुषाचं जीवन कसं हे प्रतिपादन या ठिकाणी केलेलं आहे.